गई इंदिये सुखाए, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाणा सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाईय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत चतुर्विध आहाराचा आपल्या सर्वांना त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आश्रवाचे प्रत्यय हे प्रकरण आमचं सुरू आहे. 57 प्रकारांनी जीव कर्मबंध करतो. यापैकी योग आणि कषाय हे मुख्य आहे. योगानी स्थितीबंध, प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध होतो आणि कषायानी स्थितीबंध आणि अनुभाग बंध होतो. पहिल्यांदा तर योग आहे. काय वाङ्मन कर्म योग हा आणि स आश्रव हा मन वचन कायेच्या निमित्ताने आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदन होणं याचं नाव आहे योग परिणाम. या योगामुळे जी विससोपचय रूप असलेली कर्मांवर्गणा जी आत्मप्रदेशावर स्थित आहे ती कर्मरूप परिणमते आणि कर्मरूप परिणमल्यानंतर जीवाचे जसे संक्लेश किंवा मंद किंवा विशुद्ध परिणाम असेल त्या अनुसार त्याला स्थितीबंध आणि अनुभाग बंध पडतो. ही मुख्यतः कर्मबंधनाची प्रक्रिया आम्हाला लक्षात ठेवायची आहे. कर्मशास्त्रावर अनेक ग्रंथ आचार्यांनी लिहिलेले आहे. प्रकृतीबंध कशी त्याची विभागणी होते. सर्वात जास्त कर्मपरमाणूंचा प्रदेशबंध कोणत्या प्रकृतीत जातो तर सगळ्यात जास्त वाटा जो मिळतो प्रदेशबंधाचा हा मिळतो वेदनीय कर्मामध्ये, प्रदेशबंधामध्ये. पहिल्यांदा तर प्रकृती बांधल्या गेली, स्वभाव ठरला की याच्यामध्ये ज्ञान गुणाला घात करण्याची शक्ती आहे, दर्शन गुणाला घात करण्याची, नंतर श्रद्धा गुण विपरीत करण्याची आणि चारित्र्य गुण विपरीत करण्याची शक्ती मोहनीयाची. नंतर अंतरायाची पूर्णतः लाभ प्राप्त न होऊ देणं, त्याच्यात अडथळा आणणं अंतराय कर्माचं काम. नामकर्म जीवाचं जे स्वरूप नाही ते प्रदान करणं हे नामकर्माचं काम. गोत्रमध्ये वास्तविकतः काहीही जीवामध्ये फरक नसताना उच्च नीचतेचा भेद करणं. चतुर्गतीच्या बंधनामध्ये जखडून ठेवणं आयुकर्माचं काम आणि सुखदुःखाचं वेदन करण्यात निमित्त कारण पडणं वेदनीयाचं काम. ही प्रकृती ठरली. प्रकृती ठरल्यानंतर जो काही समय प्रबद्ध कर्मपरमाणू जीवाशी संबद्ध होणार आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोणत्या कर्माला जाईल. सगळ्यात जास्त वाटा प्रदेशबंधामध्ये वेदनीय कर्माला जाणार आहे. नेहमी निरंतर किती कर्म हा जीव बांधतो. 8 कर्मांपैकी निरंतर हा जीव किती कर्मबंध बांधतो, किती कर्म बांधतो. 7 7 कर्म बनतो. आयु सोडून 7 कर्मांमध्ये ही विभागणी होणार आहे आणि 7 कर्मांमध्ये विभागणी होत असताना सगळ्यात जास्त वाटा जो मिळणार आहे तो कशाला मिळणार आहे? वेदनीय कर्माला. सगळ्यात पहिला क्रम वेदनीयाचा. त्याच्या खालोखाल जे वाटा मिळेल तो कोणत्या कर्मात जाईल? आता राहिले 6 कर्म. एक गेलं, वेदनीय गेलं, 6 राहिले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात त्याच्या खालोखाल वाटा मिळेल नामकर्म, तो मोहनीय कर्माला. मोहनीय कर्माला
पहिल्यांदा घाती कर्माला जास्त मिळणार आहे, पण वेदनीय कर्म प्रति समय जीवाला सुखदुःख करण्यात निमित्त कारण पडतं, म्हणून त्याच्याला सगळ्यात जास्त वाटा आहे. त्यानंतर मोहनीय कर्मामध्ये वाटा जाणार आहे, आणि नंतर 3 समान विभाग करून ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय या 3 मध्ये समान वाटा मिळणार आहे. आणि उरलेल्या कर्मात परत 2 विभाग होऊन नाम आणि गोत्र अशा तऱ्हेने या 7 कर्मांचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. आता याच्यामध्ये आयु समजा बांधणार असेल तर उरलेला आयु कर्माला मिळेल, शेवटचा हिस्सा आयु कर्माला मिळेल. पण आयु कर्म नेहमी बांधल्या जात नाही. आयु कर्माचा विशिष्ट नियम आहे. त्यामुळे 7 कर्मामध्ये निरंतर ही वाटणी होते. त्यामध्ये सगळ्यात जास्त मोहनीय, वेदनीय, त्यानंतर मोहनीय, 3 मध्ये समान करायचे, ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय, आणि नंतर नाम आणि गोत्र. या क्रमाने हा प्रदेश बंध होणार आहे. आता नंतरचा एकाच समयात आहे हे सगळं. वर्णन करण्यासाठी वेळ लागणार आहे, पण हे सगळं कार्य एका समयात घडणार आहे. स्थिती किती बांधल्या जाईल हे देखील त्याच समयात ठरलेलं आहे. सगळ्यात जास्त स्थिती जर कोणी बांधेल तर तो बांधतो संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीव. आणि तो समजा बांधू शकतो उत्कृष्ट स्थिती. सगळ्यात जास्त उत्कृष्ट स्थिती कोणत्या कर्माची आहे? इथे दर्शन आहे मोहनीय. दर्शन मोहनीयाची 70 कोडा कोडी कोडी. सागर. त्यानंतर नंतरचा क्रम चारित्र मोहनीयाची. हा, किती? 40 कोड. 40 कोडा कोडी सागर. त्यानंतरचा क्रम नंतर 20 कोडाकुडी सागर आहे मला वाटते. 30 आहे. तर 30. ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय याच्यामध्ये 30 कोडा कोडी सागर. त्यानंतर नाम आणि गोत्र 20 कोडा कोडी. याला गोमटसार मध्ये 30 3ला 30 म्हटलं, कारण त्यांची 30 कोडा कोडीची सागर. याला 40 म्हटलं, वेद म्हणजे मोहनीय, चारित्र मोहनीयाला. आणि याला 20 म्हटलं नाम आणि गोत्राला. याची 20 कोडा कोडी सागर. आणि आयुची 33 उत्कृष्ट 33 सागर. आयुची उत्कृष्ट स्थिती 33 सागर. जघन्य स्थिती आयुची, जघन्य आयु अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्त ही तर ठीक आहे गर्भजांसाठी किंवा उपपात जन्मवाल्यांसाठी. पण ज्यांचा क्षुद्र भाव आहे, लब्धपर्याप्तक जे जीव आहे, त्यांचंही एका श्वासात त्यांची 18 वेळा. एका श्वासामध्ये 18 वेळा जन्ममरण करणं इतकी ती जघन्य लब्धपर्याप्तक जीवाची आयु आहे. नाम गोत्रामध्ये जघन्य 8 मुहूर्त. 8 मुहूर्त. नंतर वेदनीयामध्ये 12 मुहूर्त. 12 मुहूर्त. आणि बाकीच्या सगळ्या कर्मांमध्ये अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्त. अशी ही जघन्य स्थिती. तर असा हा स्थितीबंध. तर जघन्य स्थिती तर मिथ्यादृष्टी जीव बांधूच शकत नाही. जघन्य स्थिती तर हे ज्या वेळेला अत्यंत विशुद्ध परिणाम होतात शेवटी की ज्या वेळेला आता कर्म आमच्यापासून बंध विच्छुत्तीला प्राप्त होते, तेव्हा जघन्य स्थिती बांधतो. उत्कृष्टही फार कमी वेळा बांधल्या जाते. साधारणतः मध्यम म्हणजे अजघन्य स्थिती जास्त प्रमाणामध्ये, अनुत्कृष्ट आणि अजघन्य अशा प्रकारची स्थिती हा जीव जास्त वेळा बांधत राहतो. थोडक्यात सांगितलंय, डिटेलमध्ये तर खूप आहे विस्तार, पण आता एवढंही आपण पाहू. नंतर चौथा बंध राहिला अनुभाग बंध. अनुभाग बंध हा आपल्याजवळ 8 प्रकारचं कर्म आहे. या 8 कर्मांमध्ये 4 घातीय कर्म आहे आणि 4 अघातीय कर्म आहे. 4 घातीय कर्मांचा अनुभाग कसा असतो, उदाहरण आलेले आहे. 4 घातीय कर्मांचा अनुभागासाठी कोणते उदाहरण आले?
आणि घाती कर्माच्या किती प्रकृती आहे? उत्तर प्रकृती 47. 47. या 47च्या 47 प्रकृती पाप प्रकृती आहे. यात एकही पुण्य प्रकृती नाही. तर आता याचा अनुभाग सांगताना हा अनुभाग लता, दारू, अस्थी आणि शैल अशा रूपात सांगितला. लता कमी वेळ बांधून ठेवते, त्याच्यापेक्षा दारू म्हणजे लाकूड, दारू याचा अर्थ इथे लाकूड, हे जास्त कडक आहे. लता, दारू, अस्थी हाड आणि शैल अशा तऱ्हेचा हा पाप प्रकृतीचा अनुभाग सांगितलेला आहे. आता अघाती कर्मामध्ये 2 तऱ्हेच्या प्रकृती आहे. काही पुण्य प्रकृती आहे आणि काही पाप प्रकृती आहे. पाप प्रकृतीचा अनुभाग त्याचं उदाहरण देताना उदाहरण दिलं, निंब, कांजी, विष आणि हलाहल 4 तऱ्हेचे दृष्टांत दिले. निंब, कांजी, विष आणि हलाहल एकापेक्षा एक तीव्र पापकर्माचा उदय, हलाहलाप्रमाणे उदय, विषाप्रमाणे, निंबप्रमाणे, कांजीप्रमाणे. आणि पुण्यकर्माच्या उदयासाठी 4 परत दृष्टांत दिले, गूळ, साखर, खडीसाखर आणि अमृत. जो मिथ्या दृष्टी आहे या जीवाला अमृत स्वरूपाच्या पुण्याचा बंध होत नाही. कारण त्याच्याजवळ पापानुबंधी पुण्य आहे. पुण्यानुबंधी पुण्य असेल त्यावेळेला अमृत रूपाचा अनुभाग जीवाला प्राप्त होऊ शकतो. प्रकरण आमचं सुरू आहे की कषायांमुळे अशा प्रकारे स्थिती आणि अनुभाग बंध पडतो. जर संक्लेश परिणाम असेल जीवाचे तर स्थितीबंध जास्त अति दीर्घ पडतो आणि त्याच वेळेला पाप प्रकृतींचा पण बंध आम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे लता, दारू, अस्थी आणि शैल रूपाचा आणि इकडे विष, हलाहल रूपाचा होतो. आणि जर आमचे मंद परिणाम असतील तर मंद परिणाम असेल तर आम्हाला घाती कर्माचा उदय देखील कधी कधी दारू, लता रूपाचा होईल, अस्थी आणि शैल रूपाचा होणार नाही. आणि पुण्य प्रकृतीचा, पाप प्रकृतीचा तर होईलच, नाही होणार असं नाही आहे, होणारच आहे. पण त्यामध्ये जे अत्यंत हलाहल रूपाचा पाप प्रकृतीचा बंध अनुभवणार आहे तसा न अनुभवता निंब, कांजी रूप किंवा पुण्य प्रकृतीचा अनुभाग पडेल तो गूळ, साखर रूप होत होता, तो आम्हाला आता अमृत किंवा खडीसाखर किंवा अमृत स्वरूपाचा एकदम नाही तरी त्यापेक्षा थोडा कमी अशा प्रकारचा अनुभाग त्या ठिकाणी पडणार आहे. म्हणून आम्हाला काय करायचं? आश्रवाधिकार आम्हाला समजायचा आहे. या आश्रवाधिकारामध्ये आम्हाला समजायचं आहे की आम्हाला सतत आमच्या परिणामांमध्ये मंदता कशी राहील, कितीही प्रतिकूलता असली तरी देखील आम्ही आमचा समता भाव धारण करू शकतो का, हा प्रयत्न आणि हे प्रॅक्टिकल आम्हाला जीवनात करायचंय. सहज उदाहरण आठवलं की एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीला काही दिवस झाल्यानंतर हाय बीपीचा त्रास व्हायला लागला. ती व्यक्ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुम्ही क्रोध खूप करता, तुम्हाला आता क्रोध करणं तुमच्या प्रकृतीसाठी अपायकारक आहे, तुम्ही क्रोध करू नका, तुमचा परिणाम तुम्ही समतारूप ठेवा, शांत परिणाम धारण करा. त्या व्यक्तीने सांगितलं ठीक आहे. घरी गेला. घरी गेल्यानंतर सगळ्या सदस्यांची त्यांनी एकत्र मीटिंग कॉल केली आणि त्या मीटिंग मध्ये सांगितलं की मी आज असं असं डॉक्टरकडे गेलो, चेकिंग झालं, हे सगळं मला सांगितलं, आता तुम्हाला एक करायचंय की मला राग येईल अशी कुणीही गोष्ट करायची नाही. सगळ्यांना ताकीद काय दिली, मला राग येईल अशी गोष्ट करायची नाही. हे शक्य आहे का व्यवहारात? हे शक्य नाही आहे. जर आम्हाला आमचा क्रोध आमच्या ताब्यात ठेवायचा असेल तर दुसऱ्यांमुळे मला राग आला हे पहिल्यांदा आम्हाला बाजूला करावं लागेल आणि आम्हालाच आमचे परिणाम मंद कसे ठेवता येईल, क्रोधाची प्रतिकूल कारणं उपस्थित असताना सुद्धा आमच्या मनाचा समतोल आम्ही किती प्रमाणामध्ये साधतो
हे आम्हाला पाहावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी आश्रवाच्या प्रकरणामध्ये आम्हाला हेच समजायचंय की अनादी कालापासून आम्ही या क्रोध कषायाच्या किंवा मोहाच्या अधीन होऊन अनंत कर्म परमाणूंचा संचय केलेला आहे. त्या भाराने आम्ही अतिविस्तृत झालेलो आहे. हा भार आम्हाला कमी करायचा असेल तर आमच्या परिणामांमध्ये समता आली पाहिजे. आणि माझ्या रागासाठी किंवा समता परिणामासाठी केवळ माझा मीच जबाबदार आहे. दुसऱ्यांमुळे मी समता धारण करू शकणार नाही किंवा दुसऱ्यांमुळे मला क्रोधही नाही. हा मनाचा त्या ठिकाणी निर्धार आम्हाला करावा लागणार आहे. इथपर्यंत प्रकरण आपण काल बऱ्यापैकी बघितलं. थोडं परत मी सांगितलं हे डिटेल. आणि काल आपण मिथ्यात्वाचे 5 भेद बघितलेले होते. विपरीत, एकांत, विनय, संशय आणि अज्ञान. याच्या व्याख्या आम्हाला त्या सम्यक्त्व मार्गणेमध्ये येऊन गेलेल्या आहे. एक एक व्याख्या लिहिली आहे की वस्तू अनंत धर्मात्मक असताना सुद्धा वस्तू किती आहे? बहुआयामी आहे. तिला अनंत अंत आहे. अनंत अंत आहे म्हणजे अनंत टोक आहे. अनंत तऱ्हेने आम्ही वस्तूचं एकाच वर्णन करू शकतो. असं असतानाही वस्तूची एकच बाजू तेवढी समीचीन आहे आणि बाकीच्या बाजू त्यात नाहीच. अशा प्रकारचं एकांताने प्रतिपादन केलं. हे झालं एकांत मिथ्यात्व. दुसरं विपरीत, की वस्तूचं जे स्वरूप आहे तसं न जाणता त्याच्या विरुद्ध जाणणं. जसं जीव चैतन्य स्वभावी असताना त्याला शरीर रूप आहे असं म्हणणं, श्रद्धा करणं हे विपरीत झालं. कारण त्याच्यापेक्षा विलक्षण रक्षण झालं हे. नंतर विनय मध्ये तर खऱ्या खोट्याची शहानिशा न करते आम्हाला सगळे जे देव आहे ते 33 करोड असतील ते आम्हाला एका समान दर्जाचे आहे. आम्ही सगळ्यांचा एक समान विनय करू. अशा प्रकारचा भाव मनात असणं हे विनय मिथ्यात्व झालं. नंतर संशय, की निर्णयच कोणता करू नाही शकलो, हे आहे की ते. अशी सतत मनाची द्विधा मनस्थिती, सतत दोलायमान अवस्था असणं हा झाला संशय. आणि अज्ञान, की त्याबद्दल ज्ञानच नाही आम्हाला. आम्ही काय करतो आहे हे आम्हाला ज्ञानच नाही आहे. की आम्हाला नीट पाणी गाळायला पाहिजे आहे हे ज्ञानच नाही. आणि आम्ही गाळतो आहे, करतो आहे क्रिया म्हणून, पण आम्हाला समीचीनता त्याची कळत नाही. हे आमचं अज्ञान मिथ्यात्व आहे. आणि मग कुणी सांगितल्यावर अरे मला हे तर माहीतच नव्हतं. म्हणजे कधी कधी इतर शास्त्रांमध्ये म्हटलं जातं की अज्ञानात महान सुख आहे. पण जैन आगम सांगतो अज्ञानात मुळीच सुख नाही. तुम्ही डोळसपणे पहिल्यांदा शहानिशा करून निर्णय करा. निर्णय केल्यानंतर तुम्हाला जो पक्ष योग्य वाटतो त्याचा तुम्ही स्वीकार करा. आणि स्वीकार केल्यानंतर आंधळेपणाने मग विश्वास करा. मग त्याच्याबद्दल शंका नको. एकदा स्वीकार केला ना मग त्या ठिकाणी काहीही आता फरक पडणार नाही. भक्तांबर स्तोत्रामध्ये मानतुंग आचार्य म्हणतात की मन्ने वरम हरिहरा दय एव दृष्टा दृष्टेषु येषु हृदयेषु दृष्टेषु येषु त्वैतोषमेती दृष्टेषु येषु हृदयेषु त्वैतोषमेती. की बरं झालं मी अन्य सगळ्या देव देवतांना पाहून चुकलोय आणि मला हे कळलेलं आहे की ह्या म्हणजे सरागी देवता आहे, या आमच्या कल्याण करू शकत नाही. आणि म्हणून हे भगवन तुझ्या चरणी आल्यानंतर मला जी वितरागता अनुभवाला मिळाली, मला जे इथे सकून मिळाला, हा दुसरा इतरत्र कुठेही प्राप्त झाला नाही. आणि म्हणून सगळ्यांची शहानिशा करून मी थकलो आणि तुझ्या चरणाशी मला विसावा सापडला. अशा तऱ्हेने खऱ्या खोट्याची शहानिशा पहिले करा आणि जे योग्य वाटतं त्या ठिकाणी पूर्ण समर्पण. हे शहानिशा केली नाही तर ते आमचं झालं अज्ञान मिथ्यात्व. असे हे मिथ्यात्वाचे 5 प्रकार. नंतर 12 प्रकारच्या अविरती.
हिंसा नृतस्तेया ब्रह्म परिग्रहेभ्यो विरतीर व्रतम. हिंसा, अनृतस्तेय, अस्तेय आणि परिग्रह यापासून निवृत्त होणं म्हणजे व्रत. आणि यामध्ये प्रवृत्ती असणं म्हणजे अविरतपणा. म्हणून अविरती झाल्या 12 प्रकारच्या. 5 इंद्रिये आणि मन यांच्यावर ताबा नसणे किंवा संकल्पपूर्वक कोणतंही नियमबद्ध न होणं याचं नाव आहे अविरती. कुणाला आपण आजकाल विचारलं की तुला रात्री चालते का, तर काय म्हणेल? आजकाल 80% लोकांचं उत्तर काय असतं आणि काय असायला पाहिजे? काय असतं आणि काय असायला पाहिजे? असतं काय? मी रात्री खात नाही, पण मला नियम नाही. है ना? हेच उत्तर असतं का? की वेगळं आहे? हेच असते. मला तर बरेच अशी उत्तरं मिळतात की बा मी खात नाही, पण मला त्याग नाहीये. है ना? जोपर्यंत संकल्पपूर्वक आम्ही व्रतांमध्ये बंदिस्त होत नाही, तोपर्यंत आम्ही नुसतं पाळत असू तर आम्हाला त्याचं 100% फळ मिळणार नाही. काही प्रमाणात मिळेल, मला त्याबद्दल म्हणायचं नाही. परिणाम आमचे मंद झाले, निवृत्त होण्याचा हाही उपाय आहे की पहिल्यांदा नियम नका घेऊ, पण काही नंतर नियम घेणं अपरिहार्य आहे. कारण जोपर्यंत आम्ही संकल्पपूर्वक स्वतःला बंदिस्त करत नाही, तोपर्यंत आम्हाला तो नियम फलदायी होत नाही, पुण्याश्रवासाठी कारणीभूत होत नाही. म्हणून आमचा तर हाच असला पाहिजे की ठीक आहे, वेळ पाळा, पण यानंतर मला त्याग आहे म्हणजे आहे. का 1-2 अपवाद ठेवा, पण तो त्याग आम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि निरंतर भावना की माझ्या व्रतामध्ये काय लागू नये, अतिचार, अनाचार. अनाचाराने तर व्रत भंग आहे, पण अतिचार पण न लागता माझं व्रत निर्विघ्न समाप्त हो. म्हणून 5 इंद्रिय आणि मन आमचं ताब्यात नसणं म्हणजे संकल्पपूर्वक त्याला व्रतामध्ये न बसविणं. जर नदी स्वैर रूपाने गमन करत असेल तर कुठेही जाऊ शकते, पण ती जर तटामध्ये बंदिस्त असेल तर ती सुचारू रूपाने चालते. तसं आम्हाला आमचं जीवन 2 तटांमध्ये सुचारू रूपाने चालवायचं आहे. कोणतं? तर आम्हाला बाकीच्यांची हिंसा करायची नाही आणि आम्हाला आमचे इंद्रिय पण ताब्यात ठेवायचे आहे. हे 2 तट आमच्यासाठी. म्हणून पहिला तट 5 इंद्रिये आणि मन यांना ताब्यात ठेवणं ही झाली व्रती, आणि हे ताब्यात नसणं, नियम नसणं ही झाली अविरती. आणि दुसऱ्या तऱ्हेने अविरती सांगितली ती 6 प्रकारची की 5 स्थावरकायिक आणि 1 त्रसकायिक यांची हिंसा करणे, यांच्या हिंसेपासून निवृत्ती नसणे ही अविरती, आणि व्रत असणं ही झाली विरती. तर अशा प्रकारच्या ह्या 12 अविरती आहे. काही ग्रंथांमध्ये अनंतानुबंधी जनित अविरती, अप्रत्याख्यान जनित अविरती आणि प्रत्याख्यान जनित अविरती पण लावलेली आहे, पण त्याची या ठिकाणी चर्चा नाही. या ठिकाणी ज्या 12 अविरती आम्ही आश्रमामध्ये बघणार आहे त्या ह्या बघणार आहेत. नंतर कषाय. कषाय, कषायचा अर्थ आहे जो आत्म्याचं कर्षण करतो तो कषाय. मोह, राग, द्वेष ही कषायांची बाह्यतः असणारी रूप आहे. 2 तऱ्हेचे, राग आणि द्वेष. राग मध्ये 4 कषायांपैकी कोणते कषाय अंतर्भूत होतात? क्रोध, मान, माया, लोभ. या 4 पैकी राग कोण आहे आणि द्वेष कोण आहे? माया आणि मान, लोभ येत असते. राग, माया आणि लोभ हे राग, रागामध्ये, आणि क्रोध आणि क्रोध आणि मान, हे मान. द्वेषामध्ये. तशा प्रकारे द्वेष आणि राग, राग आणि द्वेष ही झाली कषायांची बाह्य अभिव्यक्ती. आता हे कषाय जे आहे हे कशा तऱ्हेने आमच्या जीवनात किती काळपर्यंत त्याचा वासनाकाल राहणार,
यावरून त्याची जाती ठरली, तीव्रतेवरून ठरली नाही. तो आमच्या संपर्कात किंवा आम्हाला आठवण आल्या बरोबर तो आम्हाला किती त्रासदायक होणार आहे यावरून त्या कषायांची 4 तऱ्हेची जाती निर्धारित झाली. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन. जो अनंत काळपर्यंत आमचा त्या ठिकाणी चालूला चालूच, वासना काळ चालू राहील. आठवण झाली, तशी घटना घडली की तो उफाळून येईल, तो झाला अनंतानुबंधी. तो मंद पण असू शकतो, मंद पण असेल, पण तो असा दीर्घ चालणारा आहे. जसं आम्ही म्हणतो एखादी व्यक्ती लंब्या रेसची घोडा आहे, तो ती व्यक्ती म्हणजे लंब्या रेसमध्ये धावू शकतो एखादा घोडा. एखादा घोडा असा असतो की तो ट्रेन केल्यानंतर खूप मोठा रिझल्ट देतो, खूप लांब पल्ला तो गाठू शकतो. तर असा हा अनंतानुबंधी कषाय कितीतरी दीर्घ अनंत कालपर्यंत राहू शकतो म्हणजे कषायाचा उदय नाही आहे, पण तो तशा प्रकारचं वातावरण दिसलं की तो उफाळून येणं, आठवण होणं, त्यामध्ये तशाच प्रकारची पहिले झाली होती तशी भावना होणं, हा झाला अनंतानुबंधी कषाय. दुसरा आहे अप्रत्याख्यानावरण कषाय. अप्रत्याख्यान, म्हणजे नाही, प्रत्याख्यान म्हणजे त्याग. अशा दृष्टीने पाहिलं तर ज्या ठिकाणी काहीही त्याग घडलेला नाही तो अप्रत्याख्यान कषाय. या अप्रत्याख्यान किती काळ राहील हा जीवनात, तर 6 महिनेपर्यंत हा वासना काळ याचा टिकतो, म्हणजे 6 महिनेपर्यंत. आणि प्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यान म्हणजे त्याग तर आहे आता त्यांना, तर त्यामुळे व्रत पण आहे आणि याचा वासना काळ असणार आहे 15 दिवसाचा. 15 दिवस पर्यंत हा जीवनात टिकू शकतो. त्यावेळेला त्या कषायाचा उदय नाही हे लक्षात ठेवायचं. पण ती जी काही एक आठवण आहे, तशा प्रकारचा भाव आहे, परत त्याचा जागृत झाला, तो लावायचा वासना काळ. आणि संज्वलनचा वासना काळ राहणार आहे 1 अंतर मुहूर्तपर्यंत. अशा तऱ्हेने ह्या कषायांना 4 याच्यामध्ये विभाजित करून हे 16 प्रकार झाले आणि 9 कषाय. हास्य, रती, अरती, शोक, भय आणि जुगुप्सा. अशा तऱ्हेने हे 25 कषाय हे कशासाठी कारणीभूत आहे? कर्मबंधासाठी कारणीभूत आहे. आज आपण इथे थांबूया आणि मला वाटते 2 तारखेपर्यंत आता आपण थोडी सुट्टी घेऊ. चैत्र पौर्णिमेपर्यंत, आता उद्यापासून तशी अष्टमी आहे, तर 2 तारखेपर्यंत आपली सुट्टी राहील क्लासला. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो